आणि यानंतर आता घेऊयात पावसासंदर्भातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात पुण्यातनं। मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या सिंहगड रोड खाली पाणीच पाणी, तर नागरिकांसह वाहन चालकांचं मोठं नुकसान। रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक दुचाकी चारचाकी वाहनं पडली बंद। जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्ते आणि रेल्वे स्टेशन परिसरात पाणीच पाणी। पुण्यातनं वाट काढताना प्रवाशांचे चांगलेच हाल। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातलं नाझरे धरण 100% भरलं। धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पाणी पात्रामध्ये विसर्ग। नाझरे धरणातनं पुरंदर आणि बारामती तालुक्याला सुमारे 50 गावांना होतो पाणीपुरवठा। पुण्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं। पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ। सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांचेही मोठे हाल। नाशिकच्या येवल्यात पावसाची हजेरी। उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नुकतीच लागवड केलेल्या कांदा आणि मक्याला याचा फायदा। अमरावतीच्या वरुड शहराला पावसानं झोडपलं। पावसामुळे परिसरातील नाल्यांना नदीचं स्वरूप। शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। प्रश्न आहे आपला।